धारूर येथे किरकोळ कारणावरून वृद्ध शेतकऱ्याला लाकडी दांड्याने व दगडाने अमानुष मारहाण. पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीला अटक करण्याची मागणी. बीडच्या धारूर शिवारातील चिंचपूर रोडवरील शेतात वायर बाजूला काढण्याच्या किरकोळ कारणावरून किरण शिंगारे नामक आरोपीने 65 वर्षीय वृद्ध शेतकरी भारत नांदे यांना लाकडी दांड्याने आणि दगडाने पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण केली. त्यानंतर विहिरीत फेकून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेतातील नागरिकांनी सोडासोडव केल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये जखमी झालेल्या वृद्ध शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून धारूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान वृद्ध शेतकऱ्यासह त्यांच्या मुलीने यापुढे अशी घटना घडू नये यासाठी आरोपीला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. किरण राजाभाऊ शिंगारे, मी वायरचे तिथे विहिरीच्या जवळ काम करीत होतो आणि मला लाथा बुक्या मार दिला आणि विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केला. मी तितक्यात रूम मध्ये पळवला आणि पाठीमागून लगेच आणून रूम लॉक केली आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. नरड दाबायला, काही हाणायला लागला, तरी त्याच्यातून मी बाहेर आणि नंतर लाकडाने हाणमार केली. वरून दगड घातले. ती म्हणे ह्याला खलास केल्याशिवाय मी जाणार नाही. जवळजवळ 1 तास मारित होता तो मला. पोलिसात तुम्ही तक्रार केली का आणि काय मागणी? पोलिसात तक्रार करून ती म्हणले होईल म्हणले त्याला, पण ह्याला लवकर अटक करून शासन कडक करायला पाहिजे. काहीच केलं नाही आणि त्यांनी. कुणी हल्ला केलेला आहे आणि कुठे तो झाला? माझ्या वडिलांवरती शेतामध्ये, जे इथं मी आता उभी आहे तिथेच हल्ला केला आहे. जिथे तुम्हाला मागे माझ्या तिथं विहीर दिसत आहे ना, तिथे तो आरोपी आला आणि माझ्या वडिलाला जीव जाईपर्यंत मारू लागला आणि त्याने विहिरीत सुद्धा त्यांना टाकण्याचा प्रयत्न केला होता. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, आम्ही पोलिसांमध्ये तक्रार पण केली आहे, पण माझी एवढीच इच्छा आहे की वडील माझे इथे एकटेच असतात. आम्ही तिन्ही मुलं त्यांचे पुण्याला असतो. उद्या चालून असे काहीच नाही घडले पाहिजे, म्हणून त्या आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई केली पाहिजे. वडील शेतामध्ये एकटेच होते का आणि कशाने मारहाण केली, कशा प्रकारे? वडील शेतामध्ये बोरवेलचं काम करत असताना तो मागून येऊन त्यांनी मोठ्या लाकडाने मारले, पुन्हा दगडाने मारू लागला. पुन्हा ते नाही झालं की तो विहिरीत ढकलू लागला. त्यांनी तिथून स्वतःला वाचवण्यासाठी एका रूम मध्ये स्वतःला लॉक करून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण तो आला आणि त्यांनी रूम लॉक करून त्यांना डांबून तिथे त्यांचा नरड वगैरे दाबाला. तिथून पण माझ्या वडिलांनी पळ काढला आणि शेजारी जे आहेत आमचे, त्यांच्या कोठ्यावरती जाऊन ते लपले आणि मग नंतर त्यांनी माझे वडील तिथं बेशुद्ध पडले आणि त्यांनी जाहीर केलं की ते आता मेले आहेत म्हणून, आणि तो त्यांना सोडून गेला.